नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचा अपडेट आहे। जर तुमचे मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये ओरिजिनल काही प्रमाणात डॉक्युमेंट्स मिसिंग असतील, हरवले असतील, तर पुढे तुम्हाला भरतीला चान्स आहे का? डुप्लिकेट डॉक्युमेंट्स वर तुम्हाला भरती करू देणार म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार का नाही, या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगणार आहेत। जर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हरवले असतील, तर मग पुढे काय करायचं? कारण याच्या अगोदर काही केसेस अशा झाल्यात मागील भरतीला सुद्धा की ज्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट नसताना सुद्धा सिलेक्शन झालं आहे काही जणांचं आणि काही जणांचं नाही झालं। कारण की ह्या दोन्ही गोष्टी संभव आहेत, म्हणजे पॉसिबल आहेत, परंतु त्याला कोर्टाचे किंवा शासनाचे काही आदेश आणि निर्देश या ठिकाणी थोडक्यामध्ये फॉलो करावे लागतील। मग तुमचे कुठले ओरिजिनल डॉक्युमेंट मिस झाले तर त्याचं सोल्युशन काय ते तुम्हाला सांगतो, स्टेप बाय स्टेप लक्ष द्या। व्हिडिओ कृपया करून 2 मिनिटं शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम आता तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे की मुंबई हायकोर्टाला लागणार आहेत, तुमचे सगळे अकॅडमिक जे काही डॉक्युमेंट्स आहेत, तुमचं मार्कशीट असेल, तुमचा टीसी असेल, तुमचं आयडेंटिटी कार्ड असेल, कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर प्रतिष्ठित व्यक्तीचं असेल, त्याच्यानंतर डॉमिसाइल, नॅशनॅलिटी, पासपोर्ट साईज फोटो, इतर मेल आयडी आणि ऍक्टिव्ह मोबाईल नंबर, हे जे साधारण बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, याच्यापैकी कन्सिडर करा की तुमचं मार्कशीट या ठिकाणी लॉस झालंय। आता ओरिजिनलच लागतं व्हेरिफिकेशनच्या वेळेस। मग आता तर तुमचं हरवलं आहे, मग काय कराल? किंवा आणखी दुसरं डोमिसाइल, नॅशनॅलिटी किंवा टीसी हरवला आहे, ठीक आहे, याच्यापैकी किंवा तुमचे जे काही व्हेरीफाईड डॉक्युमेंट लागणार आहेत हायकोर्ट भरतीमध्ये त्याच्यापैकी एखादं किंवा सगळेच डॉक्युमेंट आउट झालेत, लॉस झालेत। सर्वात प्रथम आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट कधी येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं, त्याच्या अगोदरच ही प्रोसेस करून घ्यावी लागेल। जर कोणाचे हरवले असतील तर त्यांच्यासाठी महत्वाचं आहे। सुरुवातीला काय करायचंय, पोलिसांमध्ये तक्रार द्यायची। सगळ्यात पहिलं काम करायचंय, पोलीस आपलं जवळचं जे पोलीस डिपार्टमेंट आहे तिथे जायचंय आणि त्यांना सविस्तर लेखी अर्ज देऊन तक्रार द्यायची की माझे हे डॉक्युमेंट्स आहेत, हे माझे हरवलेले आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स, ठीक आहे। म्हणजे काय, तुमचं सरकारी तक्त्यामध्ये तुमचं रेकॉर्ड जाईल की तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लॉस झालेले, सरकारी खात्यात तुमची नोंद होईल। ही झाली फर्स्ट लिगल प्रोसेस। त्याच्यानंतर त्यांची नॉन कॉन्जिबल कंप्लेंट किंवा FIR जर तुम्ही दाखल केले त्याची एक्नॉलेजमेंट पावती असते, ती पावती पोलिसांकडून व्यवस्थितरित्या तुमच्या सोबत ठेवायची ऍज अ प्रूफ म्हणून। ही झाली पहिली स्टेप। आता तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला कळवलं, त्याची पावती, एक्नॉलेजमेंट पावती तुमच्या सोबत आहे, ही एक स्टेप तुमची छोटीशी कंप्लीट झाली। पुढे काय करायचंय, सर्व डॉक्युमेंटचं ऍफिडेव्हिट तयार करून घ्यायचं, म्हणजे साधारणपणे 100 किंवा 500च्या बॉर्डरवरती नोटरी करून घ्यायचं, त्या सर्वांचं या ठिकाणी पत्र तयार करून घ्यायचं शासनाच्या। आता या ठिकाणी बॉन्ड तुम्ही कुठलाही वापरू शकता, 100 किंवा 500चा वापरला तर बेटर, ठीक आहे। स्ट्रॉंग बॉन्ड वापरायचं कधी पण, लक्षात ठेवा। ऍफिडेव्हिट करून घेतलं, नोटरी करून घेतली या ठिकाणी, ही झाली तुमची नेक्स्ट स्टेप। एक म्हणजे FIR दाखल करायची, दुसरं ह्या गोष्टी लिगली करून घ्यायच्या होत्या, आणि तिसरं जर तुमच्याच्याने पॉसिबल झालं तर तुमच्या लोकल न्यूज पेपरला एक छोटीशी ऍड द्या। जसं की ऍडमिशन घेता वेळेस आपण न्यूज पेपर मध्ये बऱ्याच वेळा पाहतो की टीसी हरवला आहे, टीसी हरवला आहे, त्याचा एक तुमच्याकडे प्रूफ म्हणजे पहिलं आहे FIR करा किंवा लेखी तक्रार करा, दुसरं आहे ऍफिडेव्हिट सगळ्या डॉक्युमेंटचं करून घ्या, नोटरी करून घ्या, ठीक आहे, तिसरं आहे न्यूज पेपर मध्ये तुम्ही बातमी द्या आणि त्याचा सुद्धा पुरावा। आता ह्या तिन्ही गोष्टीचे तुमच्याकडे पुरावे ठेवा ऍज अ प्रूफ म्हणून। त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे मित्रांनो, ही 3 प्रोसेस झाल्यानंतर आता ही झाली लिगली प्रोसेस, परंतु आता तुम्ही हायकोर्ट भरतीसाठी डॉक्युमेंट यूज करणार आहेत, म्हणून काय करायचंय, मुंबई हायकोर्ट प्रशासनाला तुम्ही एक लेखी स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे। त्या रिक्रुटमेंट सेलला तुम्ही एक लेखी स्वरूपात अर्ज करायचा आहे की माझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हरवले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट मी दुसरी डुप्लिकेट डॉक्युमेंट काढणार आहे, तर तुम्ही मला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी गो हेड देण्याबाबत असं तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचे। आता प्रशासनाला अर्ज कसा करायचा हे कोणाला माहित नसेल ह्या डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बाबत, म्हणजे तुमचे ओरिजिनल हरवले डुप्लिकेट साठी तुम्ही पुढे प्रोसीड करा, यासाठी तर तुम्ही फक्त कमेंट मध्ये मला अर्ज करा, त्याचा पूर्ण फॉर्मॅट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल, ठीक आहे। अर्ज केल्याच्या नंतर तुमचे सर्व पुरावे जोडा त्या अर्जासोबत। सर्व पुरावे म्हणजे कुठले, पहिले जे की आपण पोलिसांमध्ये तक्रार दिलेली होती, नोटरी आणि ऍफिडेव्हिट केलेलं होतं, आणि तिसरं तुमचं वर्तमानपत्रामध्ये न्यूज छोट्या याच्यामध्ये दिलेलं त्याचं एक फोटो प्रिंट काढून त्या ठिकाणी अटॅच करा त्या अर्जासोबत, ठीक आहे। त्याच्यानंतर
ही लॉस्ट कॉपी, FIR कॉपी आणि ऍफिडेव्हिट हे केले. त्याच्यानंतर पुढची स्टेप आता प्रशासनाला अर्ज केल्याच्या नंतर सबमिट करायचं. परंतु हे कुठल्या प्रशासनाला? कोर्ट प्रशासनाला म्हणत आहे. ठीक आहे, हे पहिले बेसिक स्टेप, नंतर कोर्टाला अर्ज करायचा आहे. पुढे आहे नवीन, हे तुमचे काही जे डॉक्युमेंट्स हरवले ते काढण्यासाठी अर्ज करा. आता दोन गोष्टी आपल्या इथे पार पडल्या. त्याच्यानंतर आता तुम्ही कॉलेजमधले डॉक्युमेंट्स असतील, तुमचे मार्कशीट, काही आता पोस्टनुसार डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तो त्यानुसार कोणाचे शाळामधले असतील, जसं की शिपाईसाठी 7वीचा क्रायटेरिया आहे, तर तसं पुढे म्हणजे ज्या ज्या क्रायटेरियानुसार सांगत आहे. ठीक आहे, तर शाळाला लगेच अर्ज करायचा की माझं ओरिजिनल डॉक्युमेंट ठरवलं आहे, मला डुप्लिकेट प्रत द्या, कारण की माझं सिलेक्शन होणार आहे मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये. त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे तुमचं नाव, गाव, कुठली शाळा आहे, गाव, पत्ता, सगळं ऍड्रेस, तुमची साईन, मग तुमची शाळा किंवा कॉलेज ते तुमचं ऍप्लिकेशन लेटर जे आहे ते व्हेरीफाय करेल, तुमचा रेकॉर्ड चेक केला जाईल आणि त्याच्या आधी तुम्हाला डुप्लिकेट देण्यास नक्कीच मदत करेल. म्हणजे हे तर पहिलं तुमचं डॉक्युमेंट मिळण्याचा चान्स आहे. म्हणजे काय केलं, हे वरच्या अगोदर 2 लिगली प्रोसेस करून घ्यायच्या आणि हे झाल्याच्या नंतर डुप्लिकेट डॉक्युमेंट त्या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्ही कॉलेज किंवा शाळेमध्ये तुमचा अर्ज करा. त्याच्यानंतर सगळ्या प्रोसेसने स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंट्स काढून घ्या. ठीक आहे, आता पुढे डॉक्युमेंट्स हे शाळा किंवा कॉलेज पुरते झाले. परंतु तुमचं या ठिकाणी जर ह्या डॉक्युमेंट व्यतिरिक्त नावामध्ये काही चेंज असेल, जसं की तुमचं आयडेंटिटी कार्ड वरती वेगळं नाव आहे, तुमचं TC वरती वेगळं आहे किंवा तुमच्या मार्कशीट वरती वेगळं आहे. कारण की कसं असतं, बरेच विद्यार्थ्यांच्या वडिलांमध्ये राव, थोडक्यामध्ये एक्झाम्पल सांगतो, राव हे ऍडिशनली नाव असतं, काही डॉक्युमेंट मध्ये फक्त ओनली नेम असतं त्यांचं. ठीक आहे, मग ही तर तफावत जाणू शकते, बरोबर की नाही? म्हणजे समजा थोडक्यामध्ये गणपत, एखाद्याच्या फादरचं नाव गणपत आहे, ID कार्ड वरती गणपत आहे आणि दुसऱ्या डॉक्युमेंट्स वरती कन्सिडर करा गणपतरावाचं आहे. मग इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तफावत, तुमची त्रुटी काढू शकतं प्रशासन. सो याला सुद्धा ऍफिडेव्हिट करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, कारण की हा फरक, आता तुम्हाला माहिती नाव एकच आहे, डॉक्युमेंट सगळ्या डॉक्युमेंट एकच आहे, फक्त ID कार्ड वरती दुसऱ्या प्रमाणपत्रावरती वेगवेगळं आहे, तुम्हाला माहिती आहे. परंतु प्रशासनाला याच्याशी काही घेणे देणे नसतं, नावामध्ये चेंज असायला नको पाहिजे. जसं की तुम्ही आता या ठिकाणी व्हिसा काढत असता किंवा पासपोर्ट काढत असता, पासपोर्ट काढताना सुद्धा काय असतं लक्षात घ्या, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, शाळेचा TC, आयडेंटिटी कार्ड, सगळ्यावर स्पेलिंग, काना, मात्रा सगळं एकच असलं पाहिजे, तरच तुमचा पासपोर्ट निघतो. अगदी सेम तोच क्रायटेरिया इथे आहे. सो इथे ह्याच्यामध्ये सुद्धा जर काही गडबड असेल तर तुम्ही ह्या गोष्टी लगेच तुम्ही ऍफिडेव्हिट करायच्या. आणि दुसरा पॉइंट, आता हे सगळं प्रोसेस झालं डुप्लिकेट डॉक्युमेंट्स काढून घेण्याबाबत किंवा ही तक्रार देण्याबाबत. म्हणजे तुमचं पोलीस खात्याला रेकॉर्ड मध्ये नाव येईल की तुमचं हे डॉक्युमेंट्स लॉस्ट झाले आहेत, तुम्ही यासाठी अर्ज केलाय आणि मुंबई हायकोर्ट प्रशासनाला सुद्धा तुम्ही कळवले, तुम्ही लेखी स्वरूपात त्यांच्याकडे तक्रार केली, ते सुद्धा त्याची नोंद घेईल. तिसरं, डुप्लिकेट डॉक्युमेंट्स तुम्ही शाळा, कॉलेज किंवा इतर जे काही ऑर्डर असतील ते काढून घेतले. चौथं, तुमचं हे काय नावामध्ये चेंज किंवा डेट ऑफ बर्थ मध्ये गडबड असेल त्या बाबतीत सुद्धा तुम्ही काढून घेतले. मग आता पुढे प्रश्न पडतो, ह्या डुप्लिकेट डॉक्युमेंट्स वरती तुमचं व्हेरिफिकेशनला काही इश्यू येईल का? हा प्रश्न तुम्हालाही कदाचित पडला असेल. लक्षात घ्या, आता याच्या अगोदर रेअर केस झाल्या होत्या कधीतरी, साधारणपणे हरवायला नाहीत पाहिजे, पण बाय मिस्टेकली काही कारणामुळे हरवले असतील कोणाचे, तर कोर्ट प्रशासन काय करतं, अशा क्रिटिकल केसमध्ये काही स्पेसिफिक नोटिफिकेशन देऊन किंवा सूचना, आदेश, निर्देश पब्लिश करून त्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी अप्रुव्हल दिलं जातं. ठीक आहे, परंतु असे रेअर केस असायला पाहिजे. सर्वांचंच हे झालं तर त्या ठिकाणी मे बी प्रशासनाचा अंतिम निर्णय असू शकतो. म्हणजे इथं कन्फर्म नाही की तुमचे डुप्लिकेट वर पुढे होईलच किंवा नाही होईल, परंतु चान्सेस आहेत मित्रांनो, कारण याच्या अगोदर सुद्धा अशा केसेस झाल्यात. कारण की काय, हे डॉक्युमेंट ठरवल्याने कोणाचं करिअर या ठिकाणी उद्ध्वस्त होता कामा नये, शासनाला, प्रशासनाला सुद्धा काळजी आहे तुमची. त्याच्यामुळे या ठिकाणी 99% म्हटलं तरी चालेल की तुम्हाला या ठिकाणी पुढे प्रोसेस व्हायला नक्कीच मदत होईल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्या अगोदर करणं गरजेचं आहे. म्हणून अधिकृत सूचनांचे पालन करायचं. अंतिम निर्णय हा प्रशासनाचा आहे. आता अधिकृत सूचना काय असू शकतात प्रशासनाच्या किंवा कोर्टच्या, की तुम्ही त्या वेळेतच काढायला पाहिजे किंवा तुम्ही त्या दिलेल्या वेळेमध्ये सर्व रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केलेले पाहिजे.
तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे, त्याच्या अगोदरच तुमचं सर्व प्रोसेस रेडी पाहिजे. असं नको व्हायला की आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्ही आजच करताय, कारण प्रत्येक गोष्ट पास होण्यासाठी, प्रोसीड होण्यासाठी काहीतरी वेळ लागतो. त्याच्यामुळे जर असे कोणाचे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी नक्कीच या अगोदर सर्व गोष्टी काढून ठेवा. लक्षात घ्या, आता जे विद्यार्थ्यांनी असे टाइमपाससाठी फॉर्म भरले ते बेवकूफ आता आपल्याला इथे अक्कल पाजळायला नक्कीच येतील की अगोदर निकाल लागू द्या, हे लागू द्या, ते डझंट मॅटर. लक्षात घ्या, ज्याचा प्रॉब्लेम आहे मोठा, त्यांना खरंच गरज आहे, ज्यांची खरंच गरज आहे त्यांच्यासाठी आहे व्हिडिओ. ठीक आहे, बाकीचे अक्कल पाजळत बसले तर आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आणखी काय काळजी घ्यायची, हे डॉक्युमेंट सगळे तुमचे डुप्लिकेट आल्याच्या नंतर त्याची एक एक अटेस्टेड कॉपी झेरॉक्स ठेवायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, रिझल्ट लागेपर्यंत, कट ऑफ लागेपर्यंत, पोस्टिंग मिळेपर्यंत एक गोष्ट आणखी महत्वाची करायची, ती म्हणजे तुमचा मोबाईल नंबर ऍक्टिव्ह ठेवायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल ह्या छोट्या गोष्टी सांगायची आवश्यकता नाही, परंतु छोटी जरी असली तरी मोठा इम्पॅक्ट पडू शकतो तुमच्या सिलेक्शनवर सुद्धा. कारण की तुमचा ऍक्टिव्ह जो ऍप्लिकेशन फॉर्म भरताना दिलेला असतो मोबाईल नंबर, त्याच्यावर SMS काही येऊ शकतात किंवा थ्रू द मेल तुमच्या मेल प्रोसेस वरती सुद्धा काही गोष्टी होऊ शकतात, डिपेंड असतात. सो ह्या गोष्टी ठरल्या तर काही जे अपडेट्स येत असतात ते तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. म्हणून ह्या सगळ्या लहान लहान गोष्टी आहेत, परंतु जास्त मोठ्या इफेक्टिव्ह आहेत, याचा इम्पॅक्ट तुमच्या सिलेक्शनवर सुद्धा होऊ शकतो. म्हणून ह्या गोष्टी सांगण्याचं या ठिकाणी काम करत आहे. आता तुमचे काही डाऊट आणि प्रश्न असतील याबाबत तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता, त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो, इथेच थांबतो, भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.